आणि आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुंब्र्यातील एमएम नगरसेविका सहर शेख यांना मुंब्रा पोलिसांची नोटीस। तर विजय होताच मुंब्रा हिरवं करून टाकू असं वक्तव्य केलं होतं। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार सहर शेख यांना नोटीस दिली आहे। मुंब्र्याला हिरवा करायचंय म्हणणं म्हणजे हिंदूंना धमकावण्यासारखं। एमएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या विरोधात सोमय्या आक्रमक। तर सोमय्यांकडून मुंब्र्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भेट। हे षडयंत्र आहेत म्हणून पोलिसांना मी सांगितलं। पहिलाच त्यांनी बोलण्याची हिम्मत कधी केली। हा छत्रपती शिवराय आता महाराष्ट्रात इथे भगवान तर नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता मस्केंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनात गटस्थापनेवेळी सरिता मस्के गैरहजर। देवदर्शनाला गेल्यानं फोन बंद असल्याचं दिलं स्पष्टीकरण। गटामध्ये नाव आलं की पक्षांतर बंदी लागू होणार। गटप्रमुखाच्या आदेशाविरुद्ध गेल्यास नगरसेवक पद जाण्याची शक्यता। निवडणुकीनंतर महिन्याभरात आघाडी किंवा गट नोंदणी करणं बंधनकारक। मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर व्हावा अशा आशयाचे बॅनर। तर महापौर मराठीच व्हावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा मनसेचा इशारा। या बॅनरमुळे सध्या राजकीय वातावरण मीरा भाईंदरमधलं तापलं। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमएमची युती। तर समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमएमची एकमेकांना साथ। यामुळे राजकीय चर्चांना उधाण। मनसेचे मुंबईतल्या 6 नगरसेवकांकडून गट स्थापन। तर शिवतीर्थहून कोकण भवनात जात केली नोंदणी। यशवंत किल्लेदार मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते। भाजप आमदार नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो असा संवाद। बहिणीला निवडून आणण्यासाठी कुचेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप। तर कुचेंनी हे आरोप मात्र फेटाळले। 100% ऑडिओ क्लिप मी ऐकली। तिचा आणि माझा काही संबंध नाही। ती तोडफोड करून मला ऑडिओ क्लिप तयार केली आणि मला बदनाम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे। सोलापुरात महापौर पदासाठी भाजपच्या 3 आमदारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार। सोलापूर महापौर पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव। त्यामुळे महापौर पदासाठी जोरदार चढाओढ।